का नुसतं हायर अँड फायर पाहिजे तेव्हा कामगार कायदे म्हणजे कामगारांच्या बाजूने बोलायचं आणि प्रत्यक्षात कामगारांचं वाटोळं करून टाकायचं, हे राज्यकर्त्याचं लक्षण नाहीये. आज सुद्धा तिकडे जे काय चाललेलं बंगालमध्ये, हे आमचे मुख्यमंत्री ते म्हणतात की आता आम्ही विरोधी पक्षाचे बुरखे फाडणार. अरे आम्ही हिंदू आहोत ना, बुरखा कोटी कधी तुम्ही काय घालताय आम्हाला? हा, तुम्ही तुमच्या डोक्यात बुरखा आहे, आमच्या नाहीये. पण लोकसभेमध्ये जे काय झालं ते मुख्यमंत्र्यांनी पाहिलं का? पाहिलं? आणि हा मुद्दा म्हणून मी कालचा लोकसत्तेचा, सध्या लोकसत्ता का? कारण तुम्ही म्हणाल सामना काय, सामना तर लिहितोच, सामना तर अगदी परफेक्टपणाने, आणि ते सत्य लिहितो. उगाच काहीतरी बोलायचं, काहीतरी वाभाडे काढायचे म्हणून सामना कोणाचे वाभाडे नाही काढत. पण ही आमची जी काय बांधिलकी आहे, लोकशाहीचा चौथा स्तंभ, पाचवा स्तंभ, किती स्तंभ आहेत ते आहेत की नाही जागेवर, हा सुद्धा एक प्रश्न आहे, संशोधनाचा विषय. पण हा कालचा लोकसत्तेचा आग्रह मुद्दा म्हणून तुम्ही वाचला नसेल तर वाचा, आणि देवेंद्र फडणवीसांना छान असं पार्सल करून पाठवा की वाचा काय लिहिलंय याच्यामध्ये. महिला आरक्षण आम्ही होऊ दिलं नाही. अरे मी तर, माझं स्टेटमेंट आहे, महिला आरक्षण आत्तापासून जाहीर करा, आत्तापासून करा. पण त्यावेळेला म्हणजे 2000 मला वाटतं 10 साली अरुण जेटली हे जे बोलले होते, याच मला वाटतं याच विषयावरती रवीश कुमारांनी एक व्हिडिओ केलेला आहे त्यांचं, ते मुद्दामून बघा तुम्ही. दोन त्यांचे एपिसोड जे आहेत ते मुद्दामून बघा, हे त्यातलंच मी सांगतोय. एक आहे तो या महिला बिलाच्या आडून हे कसं देशाचे तुकडे करणार होते, देशाची वाट कशी लावणार होते, आणि त्याचं कुभांड कसं विरोधी पक्षांनी फोडलं आणि त्याच्यात पराभव कसा त्यांचा केला आणि लोकशाही कशी वाचवली, त्याच्याबद्दल हा रवीश कुमारांचा एक एपिसोड आहे, आणि तेच या लोकसत्तेमध्ये लिहिलेलं आहे, सामनामध्ये लिहिलेलं आहे. हा काही नवा विषय नाहीये, हा विषय जुना आहे. पण त्यावेळेला म्हणजे रवीश कुमारांचा जो एपिसोड आहे तो मुद्दा तुम्ही बघा. त्यांनी सांगितलं की हा विषय संसदेत मांडला पाहिजे होता, कदाचित मांडला गेलाही असेल आता. पण त्यांनी काय सांगितलेलं की स्टँडिंग कमिटीने कई कारणों से इस फ्रीज को फ्रीज म्हणजे आपला फ्रीज नाही, म्हणजे त्याला थांबवले, फ्रीज को 2026 तक के लिए जरूरी समझा है, जिसके प्रस्ताव को सरकार ने भी स्वीकार किया है. बरोबर आहे. आता पहिला कारण था नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी, म्हणजे लोकसंख्येची जी काय धोरण आहे ते. इस बात का अनुमान है कि 2026 तक वह साल होगा जब हम जनसंख्या वृद्धि की स्थिरता के लक्ष्य को हासिल कर सके. 2026 पर्यंत जनसंख्या वृद्धी दराबद्दल काही नियंत्रण वगैरे काय बिल आणलंय, केलंय, आणि ते कशासाठी जरूर है, इसलिए 2026 तक फ्रीज किया गया है. दूसरा कारण यह है कि कई ऐसे राज्य हैं जो फैमिली प्लानिंग प्रोग्राम को अच्छे से लागू कर रहे हैं और कुछ नहीं कर पा रहे हैं. हे कारण आहे की काही राज्य कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडतायत, काही तिकडे कोणाचंच काही लक्षच नाहीये. आणि अगर यह फ्रीज नहीं लगाई जाती तो संसद में उन राज्यों का प्रतिनिधित्व कम हो जाता जिन्होंने फैमिली प्लानिंग प्रोग्राम पर काम किया है. म्हणजे कुटुंब नियोजन करणे हा गुन्हा आहे. मोहन भागवतांचं ठीक आहे, मुलं जन्माला घाला, पोषणार कोण? नोकऱ्या तुम्ही देणार आहात? कारखाने बंद पडतायत, मिल बंद पडल्या, सगळे देशोधडीला लागलेत. नुसता बेकारांचा कारखाना करायचा तुम्हाला देश म्हणजे? और जो उसे ठीक से लागू नहीं कर पाए उन राज्यों को और बढ़ावा मिलेगा कि वह इस पर काम ना करे, क्योंकि उनका प्रतिनिधित्व बढ़ेगा. ऐसी स्थिति ना पैदा हो, इसके लिए यह तय किया गया है कि 1971 की जनगणना के आधार पर सीटों की जो फ्रीजिंग हुई थी उसे 2026 तक ऐसे ही रहने दिया जाए. केंद्र और सरकार दोनों के स्तर पर. मग अजून 2024 पर्यंत तुम्ही धोरण ठरवलं नाहीये, त्याच्यावरती काही अंमलबजावणी नाही झालेली आहे. पण अरुण जेटली सारखा एक माणूस, जबाबदार माणूस, त्या लोकसभेत त्यांनी म्हटलेलं आहे, त्यांचं भाषण आहे ते रवीश कुमार यांच्या त्या एपिसोडमध्ये बघा. आणि मग देवेंद्र फडणवीसांना सांगायचंय की आज तुमच्या भाजपात अरुण जेटलींच्या पातळीचा कोणी नाही. हे देशाचं नव्हे, तुमचं दुर्दैव आहे. पातळीचा इकडे
प्रश्न नाहीये. पातळी एवढ्या खालच्या पातळीवरती आम्ही येऊच शकत नाही.